ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिलेली आहे। सन 2020-2021 या सालातली जे नोकरी आणि शिक्षणातले आरक्षण होती ती आता थांबवण्यात आलेली आहेत आणि यावर निर्णय घेण्यासाठी सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाकडे हे सगळं प्रकरण आता वर्ग करण्यात आलेलं आहे। मात्र याच्यातून एक बाब अशी समोर आलेली आहे की जे मुलं नोकरी आणि शिक्षण या अनुषंगानं अभ्यास करत होती, MPSCचा असेल किंवा विविध स्पर्धा परीक्षांचा, त्यांना या निर्णयामुळे मोठा धक्का बसलेला आहे। लातूरमध्ये आज एक घटना घडलेली आहे। किशोर कदम नावाचा जो 26 वर्षाचा तरुण आहे, ज्यावेळेस त्याला हा निर्णय कळाला त्यावेळेस तो उद्विग्न झाला आणि त्या मानसिकतेतून त्यानं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला। तो आता गंभीर अवस्थेमध्ये लातूरच्या सरकारी दवाखान्यात त्याच्यावर उपचार सुरू आहेत। या निर्णयामुळे नेमक्या या तरुण जी मुलं आहेत मराठा समाजातली, त्यांच्या मनात नेमकं काय वादळ उठलंय, त्यांचं मनस्थिती काय आहे हे आता आपण जाणून घेणार आहोत। लातूर हे असं सेंटर होतं की ज्या ठिकाणावरून मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनाला वेळोवेळी दिशा मिळालेली आहे आणि त्या ठिकाणावरून मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलनही इथून सुरुवात झालं होतं। मराठा क्रांती मोर्चाच्या अनुषंगानं जसं आरक्षणासाठी सगळे एकत्र आली होती ते मिळालंही, मात्र आता ते स्थगितही झालेलं आहे। नेमके आत्ता काय 52 मोर्चे, मूक मोर्चे, 42 पोरांचं बलिदान आणि कित्येक पिढ्यांचं ह्या आरक्षणासाठी लढा इतके दिवस चालू होता। त्याच्यानंतर हे आरक्षण आम्हाला मिळालं होतं। एवढं करून पण आता शेवटच्या टप्प्यामध्ये हे आरक्षण होतं। सरकारनं आत्ता आपली बाजू प्रभावीपणे मांडणं तिथं गरजेचं होतं, पण सरकारचा नाकर्तेपणा आमच्यासमोर आलेला आहे। आता समाज ह्यांना काय शाबासी देणार आहे? समाज आता ह्यांच्या विरोधातच उठणार आहे। समाज आता पेटून एकजुटीनं आता सरकारच्या विरोधात आंदोलन करेल, तीव्र आंदोलन करेल। तीव्र आंदोलन करेल असं म्हणतात। हा निर्णय आल्यानंतर तुम्ही काय सांगाल? मराठा आरक्षण ॲक्च्युली आपल्याला दिलं होतं ESBC, इकॉनॉमिकली सोशली बॅकवर्ड कास्ट। ठीक आहे, आता जर समजा आपण नीट ह्या एक्झाममध्ये बघायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये साधारणतः 3000 सीट्स आहेत। 3000 सीट्सपैकी काही MBBS आहेत आणि काही BDS आहेत। मग जे 720ची परीक्षा होते त्यापैकी ओपन कॅटेगरीला 550 मार्क्स लागतात। त्याच सीटसाठी इतर रिझर्वेशन्समध्ये 350 मार्क लागतात। मग अशा केसेसमध्ये जर समजा तुम्ही असं समजताय की आमच्या समाजातली मुलं जी आहेत ते जन्मताच जर सगळे ज्ञान घेऊन येत असतील आणि 550 मार्क येत असतील, इट इज इनकन्व्हिनियंट। म्हणजे ज्या सीटसाठी तुम्हाला लढायचं आहे, जे MBBSसाठी जायचं आहे, ते एक कॅन्डिडेट आहे जो 350मध्ये जातो आणि एक कॅन्डिडेट आहे जे 550मध्ये जातो। मग हे अनफेअर आहे। हे जर तुम्हाला द्यायचंच असेल तर हे आता सध्या शासनाचे एकदम धोरणं चुकीची आहेत। याच्या पहिलं 70-30चा हटवला। मग हे कशासाठी होतं की मराठवाडा रिजनमध्ये मराठा समाज जास्त आहे म्हणून त्यांना शांत करण्यासाठी। हे आम्ही शिक्षक लोकांना तर हे आम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं कळतं, पण जसं तुम्ही जर अधिकारी लेवलला पण पाहिलात तर तुम्ही जर बघितलं आरक्षणामध्ये जर MPSC UPSCमध्ये 200-200, 100-100 मार्कचा फरक पडतो। मग तो अधिकारी बनणार कसा? मग तुमची आपण जे म्हणतो सिस्टम खराब होईल, हे सिस्टम इथंच खराब होईल। मग आपण कोणी जात नाही, गव्हर्नमेंटमध्ये जात नाही, गव्हर्नमेंट ऑफिसेसमध्ये जात नाही। मग आपण तिथं गेलं तर कुणाला कामाचा काही धागादोरा कळत नाही। म्हणून जे कॉर्पोरेट कल्चर्स आहेत ते इथं वाढायला लागलेत आणि गव्हर्नमेंटचे कुठं ना कुठं नुकसानी व्हायला लागले। हे नुकसान होतंय। सरकारनं योग्य पद्धतीनं बाजू मांडली नाही का? काय बिलकुल सरकारनं बिलकुल चुकीच्या पद्धतीनं बाजू मांडली। वेळ काढूपणा हा जो प्रकार आहे किंवा एखादं आपल्या आता हे हायकोर्टमधली गोष्ट आहे। इथं काय बाकीच्या गोष्टीसारखे आंदोलन नाही आहेत। इथं तुम्हाला सिनियर काउन्सिलर द्यायची गरज होती। तुम्ही दरवेळेस जेव्हा सुद्धा तुम्हाला आता दुसरे याचिकाकर्ते आहेत, आमचे समन्वयक आहेत, राज्य समन्वयक विनोद पाटील सर, त्यांनी स्वतः पर्सनली याच्यामध्ये लक्ष घातलेले आहेत। त्यांनी स्वतः सगळ्या गोष्टीमध्ये स्वतः वकील लावतायत, सगळं करतात, पण राज्य शासनाचं काही काम नाही आहे का? त्यांचं फक्त म्हणणं एवढंच आहे की आता आमची सत्ता आलेली आहे, आता कोरोना आहे, आम्हाला बाकीचं काही पडलेलं नाही, असंच झाल्यासारखं झालं नाही। आजच्या वेळ काढूपणामुळं तिथं ते आमचं मत प्रॉपर मांडलं गेलं नाही आणि बाकीच्या तामिळनाडूच्या धर्तीवर जसं न स्थगिती देता निदान कोर्टमध्ये 5 सदस्याच्या वर्गाकडे वर्ग होऊन ते कंटिन्यू झालं ना। आजच्या घडीला मराठा आरक्षणाला स्थगिती भेटून मग 5 सदस्यीय सदस्यांकडे वर्ग झालं। आता आम्ही जे येणारा जो पुढचा जो वर्ग आहे, जे सुद्धा म्हणजे आता एक्झाम्स ज्यांचे होणार आहेत ते पूर्णपणे त्यांचं पुढचं भविष्य उद्ध्वस्त झालं, कारण की त्यांनी त्या बेसनं पूर्ण प्रिपरेशन केले होते। बऱ्याच जणांचं जॉबशी रिलेटेड होतं, त्यांचे कसलेही पेपरवर कंप्लीट नाही आहेत,
त्यांनी फक्त आता एक्झाम दिलेले आहेत आणि त्यांचं बऱ्यापैकी थोडंफार का असणार रिझल्ट चांगला लागलेला आहे, ते सुद्धा आता अडकलेले आहेत. इव्हन आता जी येणारी नीट आहे, आता मी स्वतः 5 ते 6 वर्ष झालं MPSC करतोय. शिक्षक भरती पण मध्ये पण माझं नॉमिनेशन वगैरे होतं आहे आता. ज्यावेळेस 2014ला पण आपल्याला आरक्षण भेटलं त्यावेळेस पण 2-3 महिन्यामध्ये लगेच आपल्याला म्हणजे स्टे आला 2-3 महिन्यानंतर. आत्ता थोडंसं आशा होती, म्हणजे आता आमच्यासारखे MPSC करणारे अनेक मराठा मुलं आहेत. आत्ता कुठं सुरुवात झाली होती तर लगेच त्याच्यामध्ये पण म्हणजे कालचा विषय तर बघायचा झाला तर असा झाला की 11:30 वाजता खंडपीठाकडे तुमचं प्रकरण वर्ग होत आहे आणि लगेच अर्ध्या तासात तुम्हाला स्टे ऑर्डर भेटते. मग 5 खंडपीठानं नेमका अभ्यास काय केला एवढ्या अर्ध्या तासामध्ये? जर 70 वर्षापासून आम्ही मराठी पुरावे देत आहे तुम्हाला, तर मग नेमकं 30 मिनिटामध्ये एवढ्या गोष्टी क्लिअर होऊ शकतात का? त्याला काहीतर म्हणजे हे तर झालं पाहिजे ना. म्हणजे राज्य सरकार तुमचं राजकारण सगळं चालत राहील आणि मराठा समाज एकीकडे भरडत जाईल. म्हणजे याच्यावर नेमकं करणार काय? मग आताच अगोदर तर सरकार जे म्हणतात, भाजपाचं जे सरकार होतं त्यांनी दिलं, आम्ही दिलं, मात्र यांना टिकवता आलं नाही असा आरोप करतायत. काय मग ते आरोप पण म्हणजे खरंच आहे ना. ज्यावेळेस तुम्ही सुप्रीम कोर्टात जाताय त्यावेळेस जी तुमची वकिलाची टीम चांगली पाठवायची किंवा जे प्रिपरेशन करायचं त्या ठिकाणी ते केलं नाही तुम्ही राजकारण करत बसला आणि सर्वसामान्य लोक आमच्यासारखे सगळे तरुण युवक सगळे मेले ना या प्रकरणात. आज चाकूरमध्ये दुपारी 1 जणांना विष प्राशन केले. मग याला जबाबदार कोण? ह्याची जबाबदारी घेतली पाहिजे ना कुणीतरी. म्हणजे दरवेळेस फक्त म्हणजे राजकारण करत राहायचं तुम्ही सगळ्यांनी आणि सर्वसामान्य मराठा समाज याच्यामध्ये भरडत जाणार. म्हणजे आम्ही जायचं काय? मग हातात जर कायदा घेतला तर नंतर आमच्या समाजाला दोषित ठेवणार ना तुम्ही. हां, मग तेच सांगतो ना. समजा आता माझ्यासारखा अभ्यास करणारा एखादा युवक उद्या जर मी कायदा हातात घेतला, उद्या आंदोलनाला बसलो तर माझा अख्खा आयुष्य पण जाणार आणि सगळं जाणार. पण तुमची ही वेळच येऊ देऊ नका ना तुम्ही. तुम्हाला एकूण प्रचंड आंदोलनं केली, अनेक केसेस अंगावर घेतल्या. एवढं केल्यानंतर ज्या 2 पक्षामधली जी आरोप प्रत्यारोपाच्या फायरी जडत आहेत, त्यामुळे नेमकं या प्रकरणाकडे कशा पद्धतीनं पाहत आहेत? कारण आंदोलनं प्रचंड केली, रस्त्यावरही उतरलेत, सगळे प्रकारची लढाई दिली आणि त्यानंतर आरक्षण मिळालं होतं. मात्र आता जे राजकीय आरोप प्रत्यारोप होत आहेत त्याकडे कसं पाहता? राजकीय आरोप प्रत्यारोप होणारच. जर तुम्ही श्रेय घेणार तर तुम्हाला त्याच्या विरोधी भूमिका सुद्धा येणारच. पहिलं श्रेय फडणवीस सरकारने घेतलं, पण त्यावेळी सुद्धा त्यांनी 2017ला जे GR लागू केले होते ते 2018 पर्यंत जोपर्यंत आमचे 42 ते 50 जण बलिदान दिल्याशिवाय त्यांनी बिलकुल त्याच्याकडे बघितले सुद्धा नव्हते. आजची परिस्थिती अशी आहे की त्या पिरियडला सुद्धा 13-14 हजार गुन्हे दाखल झाले होते. 42 म्हणजे 51 जण बलिदान द्यावे, 13-14 हजार माणसांची केसेस दाखल व्हावे. त्याच्यानंतर फडणवीस सरकार का जागी झाली? इलेक्शनच्या पुढे जागी झाली. आताची सध्याची परिस्थिती काय? आता इलेक्शन नाही आहे, आता 1-2 वर्ष टाळलं जाईल. आणि आता या सरकारमध्ये असं आहे की कोण काम करायला पाहिजे? शिवसेना म्हणते मी करायचं का, काँग्रेस म्हणते मी करायचं का, राष्ट्रवादी म्हणते मी करायचं. इथं श्रेयवाद सुद्धा झाला आणि काम कोण करायचं आहे? की बाबा आता जर समितीवर अध्यक्ष काँग्रेसचा असेल तर मग शिवसेना म्हणते आमचं श्रेय कमी होतंय, राष्ट्रवादी तेच म्हणते. या परिस्थितीत असं झालं की त्यांनी बिलकुल वकील वर्ग दिलेला नाही, काउन्सिलर दिले नाहीत आणि आम्ही जे जनरल कॉमन मॅन आहे ते अडकलं आता ह्याच्यामध्ये. आता हे किती काळ लढाई चालेल ह्याचा कोणालाच थांगपत्ता नाही आहे. 20 वर्ष चालेल, 10 वर्ष चालेल, 5 वर्ष चालेल. अशोक चव्हाण म्हणतात आम्ही पूर्ण प्रयत्न केले. कसे प्रयत्न केले? एकदम शेवटच्या टाइमला जेव्हा तुम्हाला काउन्सिलरसाठी आम्ही 6-6 महिने तुमच्याकडे बैठका घेत होतो. आता जसं आम्हाला सारथी भेटलं बार्टीच्या धर्तीवरती, त्याला सुद्धा आम्हाला लिटरली तुम्ही रस्त्यावरच बसायची वेळ आणलो ना. 10-10 दिवस तुमच्या येऊन तिथं जाऊन रस्त्यावर बसून आम्ही तुमच्यासोबत आंदोलनं केल्यानंतर मग तुम्ही आम्हाला म्हणतात हां आम्ही तुम्हाला 50 कोटी देऊ. आता जेव्हा आम्ही काउन्सिलरची मागणी केलो, काउन्सिलर आम्हाला माझ्या मते 3 का 2 तारखेला भेटला. 9 तारखेचं तुमचं तारीख आहे, 2-3 तारखेला कपिल सिब्बल त्यांना आम्हाला दिले त्यांनी. म्हणजे समजून घ्या राज्य शासन किती पंक्च्युअल आहे, एवढंच समजून घ्या. बाकीचे विषयच नाही आहे त्याच्यामध्ये. की बाबा तुमचं जर एखादं लँडशी रिलेटेड किंवा कशाचे आरे प्रकरण आहे, कोणतं सुद्धा प्रकरण आहे, त्याला किती तुम्ही ओढून धरतायत. आणि इथं जेव्हा जवळपास किती लाखोवर विद्यार्थी आहेत त्यांना आता तुम्ही वाऱ्यावरच सोडल्यासारखं झालं ना. हजारो विद्यार्थ्यांचं जे भवितव्य होतं, विषय होता, तर त्या पद्धतीनं न्यायालयीन लढाई लढली पाहिजे होती असं यांचं म्हणणं आहे. मात्र तसं होताना दिसलं नाही. आपण जर भारताची पूर्ण स्थिती पाहिली तर मराठ्यांना आरक्षण अजूनही आहे, पण ते कर्नाटका स्टेटमध्ये आहे. मग हे आरक्षण कशाच्या धर्तीवर आहे?
कशावर आहे? काय फक्त समाजाच्या धर्तीवर? हे चुकीचं आहे. आता जर कर्नाटकमध्ये गेलं तर त्यांना ओबीसी म्हणलं जातं, ओबीसीमध्ये टाकलेलं आहे. इथं विदर्भात गेलं तर त्याला कुंभी मराठा म्हणतात. कुंभीचा अर्थ काय? शेतकरी ना, आम्ही पण सगळे शेतकरीच आहेत, आमचीही मुलं बांधव सगळे शेतकरी आहेत. मग आता तुम्ही कोर्टाच्या लढाईमध्ये जर म्हणत असाल, पण तिथं कोर्टामध्ये काय झालं की एक बाजू तुम्ही कमजोर देताय, पुरावे नाही आहेत. पुरावे आम्हाला सांगायला तुम्हाला टाईम दिलेला नाही आहे. मागचे आम्ही जेव्हा सगळ्या गावामधून आम्ही लेखी घेतलं की हां बाबा ह्यांना गरज आहे, आणि इतर समाजांनीही आम्हाला मदत केली. मग जसं तमिळनाडूमध्ये आहे, तमिळनाडूमध्ये सुद्धा आरक्षण 50% वरच आहे. मग इथं सुद्धा तुम्हाला द्यायला काय हरकत आहे? मग तुम्ही कुणीच प्रयत्न केलेला नाही. असं जर होत असेल तर एक काम करा म्हणावं, सगळे राजकारणी म्हणावं तुम्हाला का रिटायरमेंट नाही आहे, तुम्ही पण घ्या, त्यांना पण द्या रिटायरमेंट, त्यांना पण म्हणा या एक्झाममध्ये बघू आपण, या म्हणावं त्यांना पण. आता नेमकी काय भूमिका असेल तो? आता 13 तारखेला आमचं जिल्हास्तरीय बैठक ठेवलेली आहे. त्या बैठकीमध्ये आता समाजाचे बरेच बांधव जमा होणार आहेत, आणि त्या मिटिंगमध्ये काय पुढची रूपरेषा ठरेल त्याच्यावर आता सांगता येईल पुढे. आता ही लढाई 13 तारखेला कशा पद्धतीनं पुढे जाईल हे ठरतंय. मात्र ही सगळी प्रक्रिया पूर्ण झाली होती, सर्व आनंदात होती. मात्र ज्या पद्धतीनं सरकारमधल्या श्रेयवादामुळे हे झालं आहे असं म्हणतायत, तर आता आंदोलनाची दिशा कशी असेल? सर आता काय झालं की येत्या रविवारी नीट एक्झाम आहे, आणि नीट जेई तर चालूच आहे. मग त्या विद्यार्थ्यांचं काय? आणि त्यांचं जर तुम्ही संख्या जर काढली तर अराऊंड 2.5 लाख विद्यार्थी टोटल, ॲज अ टोटल 2.5 लाख विद्यार्थी महाराष्ट्रात बसले जातात. आणि दुसरे जे MBBSचे आहेत ते साधारणतः ते तेवढेच असतील, 1,00,000, 1.5 लाख ना 2 लाख असतील. मग ह्या विद्यार्थ्यांच्या जर मनामध्ये असं बसलं की असं बी गेले आणि तसं बी गेले, होईल ते केस होऊ दे, आणि ते जर मध्ये उतरले, मग आम्ही शिक्षक फक्त समजू शकतो, पण त्याच्यावर आम्ही नाही काय करू शकत. आणि त्यांनी जर हातात जर कायदा घेतले तर कोरोना काळामध्ये हे अवघड होईल गव्हर्नमेंटला. एकूण ह्या निर्णय आल्यामुळे जे अनेक विद्यार्थी आहेत, जे एज बारला आलेले आहेत, काही विद्यार्थी आहेत जे परीक्षा देणारे आहेत, त्यांच्या भवितव्यावर आता टांगती तलवार आहे. निर्णय येईल त्यावेळेस येईल. मात्र तोपर्यंत जे स्पर्धा परीक्षेला तोंड देत आहेत विद्यार्थी, ज्यांनी परीक्षा दिलेली आहे, त्यांचा काय असा प्रश्न आहे. यामुळे विद्यार्थ्यांची मानसिकता काय? आजच तुम्हाला एक घटना सांगतो. बोरगावचे चाकूरमधली ही घटना आहे. कदम म्हणून एक विद्यार्थी आहे जो 10 वर्ष झालं प्रिपरेशन करतोय MPSCची. आज त्यानं आत्महत्येला अटेम्प्ट केला. तुम्ही प्रत्येकाला ग्राउंड लेवलला जाऊन नाही समजू शकत. 10 वर्ष ज्यांनी अभ्यास करतायत ते पूर्ण मेरिट रँकला येण्यासाठीच करतायत. त्याच्यामध्ये आता तुम्ही एकदमच सीट्स कमी होणार ह्याच्याने, आणि ते पूर्ण पॅनिक होऊन हे अशी सिच्युएशन क्रिएट होत आहे. आम्ही म्हणतोय त्यांना की आत्महत्या करणं हे चुकीचं आहे, सगळं आमच्याकडून तेच बोलणं चाललंय. पण इश्यू हे आहे की हे सरकारचं काम नाही आहे का? सरकारनं आम्हाला पूर्ण धारेवर धरल्यासारखं झालेलं आहे. आज घडीला मुलं आमच्यापासून दूर आहेत, बरेचशी मुलं दूर असतात. त्यांनी काय करतायत काय नाही आम्हाला कसल्याच घटना माहिती नाही आहेत, आणि त्यांच्या मनावर तर खूप गंभीर परिणाम झालेले आहेत. कारण की सीट्स कमी झालेले आहेत, आणि त्यांना आता कॉम्पिटिशन खूप जास्त हाय झालेलं आहे. त्याचा आता परिणाम खूप जास्त प्रमाणात भोगावेच लागणार आहेत. समाजाला तर खूप जास्त प्रमाणात भोगावं लागणार आहे. विद्यार्थी म्हणून काय मला एवढंच म्हणायचं की आता जी नेटची एक्झाम होणार आहे त्यानंतर एखादा वर्ष तरी एवढ्या वर्ष ॲडमिशन द्यायलाच पाहिजे SC-BC आरक्षणावरून. कारण आता जो 70-30 कोटा रद्द केला, तो रद्द केला त्याचं काहीच म्हणजे मराठ्यांच्या मुलांना त्याचा थोडा पण फायदा होणार नाही. जे मार्क आज मराठवाड्यातले मुलं इथले तेवढेच घेणार होते, तिकडं कमी जे होणार होते 30 मार्क ते इथं वाढले आता आरक्षणाच्या बाबतीत. त्यामुळे एवढंच म्हणायचं विद्यार्थ्यांसाठी तुम्ही काहीतरी 1 वर्ष एवढं स्टे आणून कोर्टात करा. एकूण आता जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमुळे खूप विविध मतमतांतरे येत आहेत. मात्र सरकारनं गांभीर्यानं याच्यावर जर त्याच वेळेस योग्य ते पद्धतीनं निर्णय घेतले असते, योग्य काउन्सिलर दिले असते, तर निश्चित याच्यातून तोडगा निघाला असता. मात्र श्रेयवादाच्या या लढाईमध्ये, राजकीय लढाईमध्ये मराठा आरक्षणाचा विषय तसाच तात्कळत ठेवण्यात आलेला आहे. कॅमेरामन काकासाहेब कांबळेसह निशांत भद्रेश्वर, ABP माझा, लातूर.